आपल्या घरात शुभकार्यावेळी नेहमी आरती केली जाते, पण आरती म्हणजे नेमकं काय आणि ती करण्याची योग्य पद्धत काय आज आपण जाणून घेऊयात। आरती म्हणजे केवळ निरंजन फिरवण्याची क्रिया नाही, तो निरंजन जळतो तेव्हा त्याचा प्रकाश आपल्या मनातील अज्ञान आणि नकारात्मकता दूर करून अंतर्मनात शांती आणि सकारात्मकता निर्माण करतो। धर्मग्रंथ सांगतात आरती योग्य पद्धतीने केली तरच तिचं महत्त्व पूर्ण होतं। सुरुवातीला निरंजन 4 वेळा चरणांभोवती, हे देवाच्या चरणी समर्पणाचं प्रतीक आहे। मग 2 वेळा नाभी भोवती, कारण नाभी म्हणजे सृष्टीचा उगम, जीवनाचा केंद्रबिंदू आहे। त्यानंतर 2 वेळा मुखाभोवती, जिथून आपल्याला करुणा, ज्ञान आणि आशीर्वाद लाभतात। आणि शेवटी 6-7 वेळा संपूर्ण मूर्तीभोवती, म्हणजे देवाच्या संपूर्ण रूपाचं वंदन मानले जाते। आरती ही फक्त निरंजन फिरवणं नाही, ती पंचतत्वांची अर्पणा आहे। अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश, ही सगळी तत्व देवाला अर्पण करून आपण त्यांचा आशीर्वाद मागतो। म्हणून लक्षात ठेवा, आरती ही केवळ परंपरा नाही, तर आपल्या आत्म्याला आणि वातावरणाला शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे। आरतीच्या प्रकाशात आपण देवाशी जोडले जातो आणि त्यांच्या कृपेने आपलं जीवन मंगलमय बनतं।